नोव्हेंबर संविधान स्मरण करण्याचा दिवस. पण अजूनही कित्येक लोकांना संविधान म्हणजे काय हे माहीतच नाही. म्हणूनच आम्ही पुष्पावती रुंगा कन्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संविधानाला सलाम आणि गुरुजनांना प्रणाम करून आम्ही सादर करत आहोत एक पथनाट्य. माझा मान माझे संविधान. प्रसंग क्रमांक 1. अरे थांब थांब, कुठे चालला येणार गडबडीत? अहो साहेब, माझ्या मित्राचा वाढदिवस आहे. मग काय सिग्नल तोडलाय? अहो साहेब, मी सिग्नल तोडलं, मी थोड्या वेळाने उडवलेला आहे. मग काय उडवायची वाट बघतोय? चल लाईट सरकार. लायसा आणि माझं तुम्हाला माहिती नाही वाटतं मी कोणाचा मुलगा आहे? कोणाचा मुलगा आहेस रे? मी या जिल्ह्याचा SP चा मुलगा आहे. तुला तर डबल फाईन लागेल. डबल फाईन कसं? SP चा मुलगा असो या मुख्यमंत्र्यांचा मुलगा असो, माझ्यासोबत सर्व कायदे समानच आहेत. हो समानच आहे. हो सामानच आहे. प्रसंग क्रमांक 2. थांबा थांबा थांबा, तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तुला दिसत नाही वय मी तुझा वाट अडवली? तू कोण माझी वाट अडवणार? मी वय, मी पेट्या, गोट्याचा मित्र. कोण हा गोट्या? तू गोट्याला ओळखत नाही वय? गोट्या आलो आलो आलो. काय रे पेट्या, काय झालं? अरे ही मुलगी म्हणते तुला ओळखत नाही. ही मुलगी मला ओळखत नाही? माझी वाट का अडवली? अगं गोट्याला तुझ्याशी बोलायचं. अगं देवा, माझं रे देवा. ए मुली, तुझी एवढी हिम्मत माझ्या मित्राला मारलं? हो झाली हिम्मत. आता माझा रस्ता सोड, नाही तर मी तुलाही मारेल. आणि IPC सेक्शन 355 नुसार तुम्हा दोघांवरही गुन्हा दाखल करेल. असं? हो असे. कुठून आली एवढी हिम्मत? आली हिम्मत तेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे. हो हो संविधानामुळे. हो हो संविधानामुळे. प्रसंग क्रमांक 3. बाबा बाबा, मला शाळेच्या कामासाठी पैसे हवेत. मग त्याचं काय? त्यासाठी मला 500 रुपये हवे. अजिबात मिळणार नाही. तू मुलगी आहे आणि मुलीने 4 भिंतींच्या आतच राहायला हवे. पण बाबा, जा घरातली कामे कर. बाबा, ओ बाबा. आलास बाळा तू? मला संध्याकाळी पार्टीला जायचं आहे. मग त्याचं काय? त्यासाठी मला 5000 रुपये हवे. एवढेच ना? हे घे 10,000 रुपये आणि एन्जॉय कर. थँक्यू बाबा. हे काय बाबा, मी तुमच्याकडे शाळेच्या कामासाठी फक्त 500 रुपये मागितले, तुम्ही मला नाकारले. त्याला तुम्ही लगेच 10,000 रुपये दिले, असं का? तो मुलगा आहे आणि तू मुलगी. तुझ्या बाबतीत हे चालणार नाही. बाबा पण आता जग बदललंय. मुलगी आणि मुलगामध्ये काहीच भेदभाव राहिला नाही. मुलगी मुलाच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकते. मुलगी आणि मुलगामध्ये भेदभाव करणं हा कायद्याचा गुन्हा आहे. कोणी दिली ही समानता? ही समानता दिली भारताच्या संविधानाने. संविधान संविधान संविधान, काय आहे हे संविधान? माझे संरक्षण म्हणजे संविधान. माझा अधिकार म्हणजे माझे संविधान. माझे स्वातंत्र्य म्हणजे माझे संविधान. माझे शिक्षण म्हणजे माझे संविधान. माझा स्वाभिमान म्हणजे माझा संविधान. माझा सन्मान म्हणजे संविधान. माझी संस्कृती म्हणजे संविधान. माझी बंधुता म्हणजे माझे संविधान. माझं कर्तव्य म्हणजे माझे संविधान. माझे संस्कार म्हणजे संविधान. माझे न्याय म्हणजे माझे संविधान. हो हो हेच आहे संविधान. हो हो हेच आहे संविधान.
संविधान? कोणी घडवलं हे संविधान? मी छत्रपती शिवाजी महाराज. मी स्वराज्य घडवला. मी सावित्रीबाई फुले. मी ज्योतिबा फुले. आम्ही शिक्षण दिले. मी छत्रपती शाहू महाराज. मी आरक्षण दिले. आणि मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वराज्य, शिक्षण आणि आरक्षण हे एकत्र करून मी संविधान दिले. हो हो संविधान दिले. हो हो संविधान दिले. संविधान 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 काय घडते या संविधानामुळे? मी एक स्त्री आहे, पण मी कोणत्याही जाचक गोष्टीला घाबरत नाही, ते पण संविधानामुळे. हो हो संविधानामुळे. हो हो संविधानामुळे. चूल आणि मूल ही एक प्रथा चालत होती, पण आता मुली उंच उंच भरारी घेत आहे. इंदिरा गांधी सारख्या पंतप्रधान झालेल्या आहे. कल्पना चावला सारख्या अवकाशात भरारी घेत आहे. हे फक्त संविधानामुळे. हो हो संविधानामुळे. हो हो संविधानामुळे. मी चर्मकार. आपला पारंपरिक व्यवसाय न करता इतर कोणताही व्यवसाय करू शकतो. हे फक्त संविधानामुळे. हो हो संविधानामुळे. हो हो संविधानामुळे. मी शेतकरी. माझे मुलं परदेशात उच्च शिक्षण घेतात, तेही फक्त संविधानामुळे. हो हो संविधानामुळे. हो हो संविधानामुळे. मी हिंदू. मी मुस्लिम. मी बौद्ध. मी सिख. मी ब्राह्मण. मी पारशी. मी जैन. आम्ही सारे एक आहोत. आम्ही सारे भारतीय आहोत. आम्ही सारे एक आहोत. आम्ही सारे भारतीय आहोत. मी महाराष्ट्र. मी सिक्कीम. मी काश्मीर. मी कर्नाटक. मी तमिळनाडू. मी केरळ. मी मध्य प्रदेश. आम्ही सारे एक आहोत. आम्ही सारे भारतीय आहोत. आम्ही सारे एक आहोत. आम्ही सारे भारतीय आहोत. मी मराठी भाषा. मी उर्दू भाषा. मी बंगाली भाषा. मी कन्नड भाषा. मी तमिळ भाषा. मी तेलुगू भाषा. मी मल्याळम भाषा. आम्ही सारे एक आहोत. आम्ही सारे भारतीय आहोत. आम्ही सारे एक आहोत. आम्ही सारे भारतीय आहोत. धन्यवाद. खूप छान.